हॅलो फ्रेंड्स, मग आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमधली फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती कंप्लीट केली आहे. अँड दॅट वन इज युअर रिलेटिव्ह लोअरिंग इन द व्हेपर प्रेशर. आणि आता त्या रिलेटिव्ह लोअरिंग इन द व्हेपर प्रेशर ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर आपल्याला न्यूमरिकल्स बघायचे आहेत. सर्व फॉर्म्युलीज तुम्हाला माहिती आहेत, कुठला फॉर्म्युला यूज केला पाहिजे. परत एकदा थोडक्यात फॉर्म्युले काय आहेत तुम्हाला सांगतो. समजा लोअरिंग इन वेपर प्रेशर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण डेल्टा पीचा फॉर्म्युला यूज करणार. लोअरिंग इन वेपर प्रेशर डेल्टा पी इक्वल टू P10 minus P, vapor pressure of pure solvent minus vapor pressure of solution. This is the equation or formula utilized to calculate the lowering in vapor pressure. Relative lowering in the vapor pressure असेल तर delta P upon P10 which is equal to X2. X2 is the mole fraction of सोल्यूट. आणि सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपण बघितला होता N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 किंवा N2 डिवायडेड बाय N1. N2 आपण निग्लेक्ट केला होता कारण की डायल्यूट सोल्युशनसाठी आपण ते ॲप्लाय केलं होतं. मग N2 डिवायडेड बाय N1 जो आहे त्यात N2ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही. N2 मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल कसा काढतो आपण, W2 अपॉन M2 इंटू M1 अपॉन W1. आठवतं आहे फॉर्म्युला. मागचं लेक्चर बघा, मागचा व्हिडिओ बघा, ते तुम्हाला हा फॉर्म्युला दिसाल. बरोबर आहे. तर बाय युझिंग दिस फॉर्म्युला दिस इज युअर रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर. परत डेल्टा पीची व्हॅल्यू आपण ही पण टाकू शकतो. बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण सहज मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करणार. बघा त्याच्या आधारे आपल्याला एक न्यूमरिकल या ठिकाणी दिलं आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर. आणि ते न्यूमरिकल आपल्याला आता या ठिकाणी सॉल्व करायचं. बघा आता न्यूमरिकलमध्ये नेमकं दिलेलं काय आपल्याला, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा वेपर प्रेशर तुम्हाला दिलेला आहे. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ज्याला तुम्ही पीने दाखवतात. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 13 × 10⁻³ किलोग्राम्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास तुम्हाला दिलं आहे म्हणजे W2 तुम्हाला दिला आहे 13 × 10⁻³ किलोग्राम्स. याला तुम्ही ग्रॅम्समध्ये कन्वर्ट केलं तरी पण चालेल. ऑफ सोल्यूट इन 0.1 किलोग्रॅम्स ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे सॉल्वंटचं पण मास तुम्हाला दिलं आहे. सॉल्वंटचं मास आपण W1ने दाखवतो 0.1 kilograms. ओके. 8 to 98 केल्विन नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचर आहे. इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज. सोल्युशनचं वेपर प्रेशर P इज काय म्हटलं बघा 27.371 mmHg. बघा वेपर प्रेशर तुम्हाला कशामध्ये दिलं आहे, mmHgमध्ये दिला आहे. मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. सर्व युनिट्स जे आहेत प्रेशरचे ते ह्याच चॅप्टरमध्ये आपण अगोदर बघितलेले आहेत. जसं प्रेशर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ mm ऑफ Hg. इट मे बी कन्व्हर्टेड इंटू cm ऑफ Hg. इट मे बी कन्व्हर्ट इंटू ATM जो आता तुमच्यावर ॲक्ट होणारा प्रेशर येतो. इट मे बी कन्व्हर्टेड इंटू बार. इट मे बी कन्व्हर्टेड इंटू पास्कल. पास्कल मीन्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर. वेगवेगळ्या युनिट्समध्ये आपण त्याला कन्व्हर्ट करू शकतो. बरोबर आहे. इथं आपल्याला कन्व्हर्ट करायची गरज नाही आहे. जो दिलेला प्रेशर तो ॲज इट इज आपल्याला यूज करायचं आहे. ज्यावेळेस कन्व्हर्शनची गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल, ज्या न्यूमरिकलमध्ये असेल त्यावेळेस. ओके. बघा आता P दिला आहे, W2 दिला आहे, W1 दिला आहे. अजून पुढे एक गोष्ट तुम्हाला दिली बघा ब्रॅकेटमध्ये वेपर. पुढे काय म्हटलं आता, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ सोल्यूट असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला सोल्यूटचं मोलर मास कॅल्क्युलेट करायचं. बघा मित्रांनो, मोलर मास ऑफ सोल्यूट M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. पुढे काय म्हटलं आहे अजून, व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 298 केल्विन. त्याच टेम्परेचरला वॉटरचा वेपर प्रेशर, वॉटरचा म्हणजे काय प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर तुम्हाला दिला आहे
आणि प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जर असेल तर त्याला तुम्ही कशाने दाखवणार, प्युअर सॉल्व्हंट म्हणजे P10 ने दाखवणार. दॅट वन इज युअर किती दिला बघा 28.065 mmHg. बघा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर सोल्युशनपेक्षा जास्त. आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं डेल्टा पी आपण काढतो लोअरिंग इन वेपर प्रेशर. सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर प्युअर असेल तर जास्त असतो, तोच सोल्युशनमध्ये कमी होऊन जाणार. बरोबर आहे. बघा एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. एक हिंट तुम्हाला परत दिली आहे. प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर. प्युअर सॉल्व्हंट काय म्हटलं रे, वेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हटलं आहे. म्हणजे वॉटर हे तुमचं सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट जर वॉटर असेल तर या सॉल्व्हंटचं मोलर मास आपण M1ने दाखवतो. सॉल्व्हंट काय यूज केला आहे, वॉटरचं मोलर मास काय, वॉटरचं मोलर मास तुम्हाला काढता आला पाहिजे. वॉटरचा फॉर्म्युला H2O. 2 हायड्रोजनसाठी ॲटॉमिक मास 2, एका हायड्रोजनचा 1, 2 हायड्रोजनचा 2, ऑक्सिजनचा 16. 2 + 16 दॅट इज 18. पण हे 18 कशामध्ये असेल मित्रांनो, हे ग्रॅम्समध्ये असेल. बघा आता वरचं जर तुम्ही विचार केला मासचा तर ते किलोग्रॅम्समध्ये दिलं आहे, हे ग्रॅम्समध्ये दिलं आहे. याला पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. देअरफॉर एक तर हे सर्व ग्रॅम्स करा किंवा सर्व किलोग्रॅम्स करा, काही केलं तरी चालेल. सर्व आपण ग्रॅम्समध्ये ॲड करून घेऊ. म्हणजे याला कन्वर्ट न करता आपण वरचे जे आहेत त्याला कन्वर्ट करणार. म्हणजे तुम्हाला मोलर मास जे आहे ते ग्रॅम्समध्येच मिळेल. मग याला जर आपण ग्रॅम्समध्ये कन्वर्ट केलं तर याचं कन्व्हर्शन काय होऊन जाईल, 13 ग्रॅम्स. हा 10⁻³ चालला जाईल. बरोबर आहे. हा 0.1 किलोग्रॅम. याला 1000ने मल्टिप्लाय करा. समजा 1 राहिला असताना त्याला 1000ने मल्टिप्लाय केलं असतं तर 1ला 1000 तो 1000 ग्रॅम झाला असतं. पण हा 0.1 आहे. 0.1ला जर तुम्ही 1000ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येईल तुमचं 100 ग्रॅम्स. तर अशा पद्धतीने हा दिलेला डाटा आहे आणि ह्या दिलेल्या डाटाचा यूज करून तुम्हाला आता मोलर मास ऑफ सोल्यूट जे आहे M2 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इक्वेशन काय यूज करणार तुम्हाला दिलं बघा, तेच इक्वेशन परत मी या ठिकाणी लिहितो आहे. फक्त बदल काय करतो एवढं लक्षात ठेवा. हेच इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो आहे. फक्त डेल्टा पीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, P10 - P. नाव वी नो दॅट आपल्याकडे इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे. कसं लिहिणार मग, नाव P10 - P म्हणजे हा डेल्टा पी झाला डिव्हायडेड बाय P10 विच इज इक्वल टू W2 इंटू M1 डिव्हायडेड बाय M2 इंटू W1. मग सर्व व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर हिअर P10ची व्हॅल्यू तुम्हाला दिली बघा. P10ची व्हॅल्यू 28.065 28.065 मायनस पीची व्हॅल्यू पण तुम्हाला देऊन टाकली आहे 27.371 27.371 डिवायडेड बाय परत P10 आहे. P10 आला म्हणजे परत तोच आला परत 28.065 विच इज इक्वल टू W2. दिला आहे W2. येस इट्स 13 ग्रॅम्स. 13 ग्रॅम्स इंटू M1 आपण कॅल्क्युलेट केला ऑलरेडी सांगितलं बघा ठिकाणी 18 ग्रॅम्स. सर्व ग्रॅम्समधले आन्सर आहेत. सर्व युनिट या ठिकाणी ग्रॅम्समध्ये, तुमचा आन्सर पण ग्रॅम्समध्ये येणार. M2 हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा मित्रांनो, बरोबर आहे. दिस M2 इज टू बी कॅल्क्युलेटेड ओके इंटू W1. W1 म्हणजे सॉल्व्हंटचा मास दिलं आहे का बघा. येस 0.1 kg. त्याला आपण ग्रॅम्समध्ये कन्वर्ट केलं 100. ओके. मग आता हे सर्व सबस्ट्रॅक्शन जर तुम्ही केलं ह्या दोघांमधलं 28 म्हणून 27 गेलं आहे, 065 म्हणून 371 हे टोटल सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याला तुम्हाला ह्या 28.065 ने डिव्हाइड करायचं आहे. ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुमचा आन्सर आला पाहिजे 0.694. बघा यांचं जे सबस्ट्रॅक्शन आहे ते काय 0.694. बघा या ठिकाणी लिहितो आहे मी 0.694 डिवायडेड बाय 28.065
0.065 which is equal to 13 into 18 divided by M2 into 100. मग तुम्हाला व्हॅल्यू कसली कॅल्क्युलेट करायची आहे? M2ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. देअरफॉर M2 इक्वल टू, त्याला रिअरेंज करा. M2ची व्हॅल्यू काय येईल मग तुमचं? मग या ठिकाणी हा M2 इकडे आणला आहे आपण, हे ॲज इट इज ठेवला आपण. 13 into 18 डिवायडेड बाय 100. याच्यात काहीच चेंज नाही केला आपण, फक्त M2 जो आहे तो इकडे आणला आहे. हा 0.694 जो आहे तो इकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल 0.694, आणि हा जो 28.065 हा न्युमरेटरला जाईल. देअरफॉर इट इज 28.065. बघा आता एवढं सोपं कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर आहे. आय थिंक तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सहज जमलं पाहिजे. जर आज 0.694ला 100ने तुम्ही मल्टिप्लाय करून घेतलं तर 2 डिजिट्स त्याचे जे आहेत त्या ठिकाणी पुढे जातील आणि हा होईल तुमचा 69.4. म्हणजे ही जे एक तुमची व्हॅल्यू येईल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याला तुम्हाला कशाने डिवाईड करायचं आहे? 69.4 ने डिवाईड करायचं आहे. बाय युझिंग लॉग टेबल तुम्ही करू शकता, बाय डायरेक्ट डिव्हिजन तुम्ही करू शकतात, आणि फायनल आन्सर जे आहे ते तुम्हाला सहज या ठिकाणी काढता येऊ शकतं, कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी M2ची व्हॅल्यू मिळेल, आणि ती जी M2ची व्हॅल्यू असेल ती असेल तुमची ग्रॅम्स. बरोबर आहे. पण या ठिकाणी आपण M2 म्हणजे काय म्हटलं मित्रांनो? M2 म्हणजे तुमचा मोलर मास ऑफ सोल्यूट आहे. मोलर मास आहे म्हणून त्याला युनिट देताना तुम्ही ग्रॅम्स पर मोल असं युनिट देणार, किंवा ग्रॅम्स मोल इन्व्हर्स असं तुम्ही युनिट देणार. आणि हे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुमचं मोलर मास आलं पाहिजे 94.63. 94.63. तर अशा पद्धतीने मोलर मास ऑफ द सोल्यूट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग the very first colligative property, and which is your lowering in vapor pressure or relative lowering in vapor pressure. ठीक आहे. बघा सेकंड न्यूमरिकल काय दिलेलं आहे? कॅल्क्युलेट द डिक्रीज इन वेपर प्रेशर. डिक्रीज त्याला आपण लोअरिंग पण म्हणतो. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डिक्रीज इन वेपर प्रेशर. म्हणजेच तुम्हाला डेल्टा पी कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा पी म्हणजेच तुमचा P10 मायनस पी हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. डिक्रीज इन वेपर प्रेशर वॅन 1.81 इंटू 10⁻² किलोग्राम्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास तुम्हाला दिला आहे. सोल्यूटचं मास म्हणजेच तुम्हाला W2 दिला आहे मित्रांनो. W2 इक्वल टू 1.81 इंटू 10⁻² किलोग्राम्स. हेच मास जर तुम्ही ग्रॅम्समध्ये कन्वर्ट केलं तर कसं होईल? 10⁻³ त्याला मल्टिप्लाय करायचं, 1000ने मल्टिप्लाय करायचं. 10⁻³ म्हणजे काय? 1000. इथे येईल तुमचं 18.1 ग्रॅम्स. पुढे काय म्हटलं आहे? इज डिझॉल्व इन 0.1 kg ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे सॉल्वंटचा मास तुम्हाला दिला आहे W1, परत ते किलोग्रॅममध्ये दिलेला आहे 0.1 kg. हाव इट इज कन्वर्ट इंटू ग्रॅम्स. याला पण 1000ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर इट इज कन्वर्टेड इंटू 100 ग्रॅम्स. नेक्स्ट, वेपर प्रेशर ऑफ वॉटर. प्युअर वॉटर जो आहे म्हणजे P10 त्याचा वेपर प्रेशर तुम्हाला दिलेला आहे 1.223 इंटू 10⁻⁻⁴ PA. आताच तुम्हाला मागच्या न्यूमरिकलमध्ये म्हटलं मी की वेगवेगळे युनिट्स आपण बघितलेले आहेत. MMHG आपण बघितलं, CMHG आपल्याला माहिती आहे, बार आपल्याला माहिती आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच तुमचा काय असणार आहे? पास्कल तो असणार आहे. बरोबर आहे. ATMचं कन्व्हर्शन पास्कलमध्ये कसं करतात ते आपल्याला माहिती आहे. तर इथे तुम्हाला प्युअर सॉल्वंट जो वॉटर त्याचा वेपर प्रेशर दिला आहे. पुढे काय म्हटलं आहे? मोलर मास ऑफ सोल्यूट.
जे आपण M2ने दाखवतो जनरली ते कॅल्क्युलेट करायचं असतं, पण ते आपल्याला या ठिकाणी देऊन टाकलं आहे. ग्रॅम्स पर मोलमध्ये दिलं आहे 57. मोलर मास ऑफ वॉटर म्हणजे सॉल्वंटचं मोलर मास M1ने आपण दाखवणार. अँड दॅट वन इज युअर 18 ग्रॅम्स पर मोल. एवढं सारं दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला डेल्टा पी काढायचं आहे. मग इक्वेशन परत कुठलं वापरणार मित्रांनो? सेम इक्वेशन इज युटिलाइज जे ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. मग ते इक्वेशन जर आपण या ठिकाणी लिहिलं, काय म्हटलं आहे? डेल्टा पी अपॉन P10 विच इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवायडेड बाय M2 इंटू W1. बरोबर आहे. देअरफोर काय म्हणणार माझा? आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? डेल्टा पी कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफोर डेल्टा पी इक्वल टू हे ॲज इट इज असणार आहे W2 इंटू M1 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इंटू हा P10 जो आहे त्याच्याने त्याला आपण मल्टिप्लाय करणार, कारण की तो डिनॉमिनेटरला आहे, तिकडे जाताना तो न्युमरेटरला जाईल. आता फक्त व्हॅल्यूज जे आहेत त्या पुटअप करा. देअरफोर डेल्टा पी इक्वल टू लोअरिंग द वेपर प्रेशर, डिक्रीज इन द वेपर प्रेशर, जो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. W2 काय? W2ची व्हॅल्यू दिलं आहे का या ठिकाणी? बघा W2 दिला आहे 18.1 ग्रॅम्स इंटू M1 म्हणजे 18 डिवायडेड बाय M2 पण तुम्हाला देऊन टाकला आहे 57 इंटू W1 पण आपल्याला दिला आहे 100. हे सर्व मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे तर सिम्पल आहे. 57ला 100ने जर मल्टिप्लाय केलं तर 5700 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, त्याला ह्या 5700ने डिवाइड करा. लॉग टेबलने करायचं असेल तर कसं करणार? 11thला असताना आपण डिटेल लॉग टेबलचे रूल्स बघितले आहेत. याचा लॉग प्लस याचा लॉग, दोघांच्या लॉगची बेरीज, त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या लॉग सबस्ट्रॅक्ट करा आणि मग आलेलं आन्सर जे असेल सबस्ट्रॅक्शन नंतरचं त्याचा अँटीलॉग तुम्हाला बघायचा आहे. मग फायनली तुम्हाला हा डेल्टा पी जो आहे हा मिळेल, विच इज द डिफरन्स इन द वेपर प्रेशर. दोन वेगळ्या वेपर प्रेशरमधला जो डिफरन्स असतो P10 मायनस P10 तर ऑलरेडी तुम्हाला दिलेलाच आहे. दॅट वन इज गिवन. P10 इथं दिला बघा तुम्हाला. पी काढायची गरज नाही, तुम्हाला फक्त डेल्टा पी डिफरन्स विचारला आहे आणि तुम्हाला आन्सर डायरेक्ट डिफरन्सच मिळणार आहे. बरोबर आहे. तर हे कॅल्क्युलेशन जे आहे हे सहज तुम्हाला करता येईल. खूप सिम्पल असं ते कॅल्क्युलेशन आहे आणि त्याचा आन्सर तुमचा आला पाहिजे 6.99 इंटू 10⁻². डेल्टा पी इक्वल टू 6.99 इंटू 10⁻² पास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने जसं मागच्यात आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, इथं आपण काय कॅल्क्युलेट केलं? डिफरन्स इन द प्रेशर. काय वेळेस तुम्हाला P10 कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं, काय वेळेस तुम्हाला पी कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं, काय वेळेस तुम्हाला W1 W2 M1 M2 कुठलीही टर्म जी आहे ह्या इक्वेशनमधली कुठलीही टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी देता येऊ शकते किंवा कॅल्क्युलेट करता येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा कुठलंही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलर मास डिटरमाइन करण्यासाठी जरी आपण यूज करत असलो तरी डेफिनेटली त्या इक्वेशनमधल्या वेगळ्या टर्म्ससुद्धा आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात? त्याला तुमचं सेकंड न्यूमरिकल ऑन लोअरिंग इन द वेपर प्रेशर और रिलेटिव्ह लोअरिंग इन द वेपर प्रेशर. ठीक आहे. बघा तिसरं न्यूमरिकल काय म्हटलेलं आहे? प्रत्येक न्यूमरिकलमध्ये आपण वेगवेगळे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करतो आहे. फर्स्ट याच्यामध्ये आपण मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट केलं. बरोबर आहे. नंतर सेकंड न्यूमरिकलमध्ये आपण लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा डिक्रीज इन वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी आपण कॅल्क्युलेट केला. बघा त्या ठिकाणी आपल्याला नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, काय दिलेलं आहे. काय म्हटलं बघा, आता वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20°C इज, वॉटरचा वेपर प्रेशर म्हणजे प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर म्हणजे P10 तुम्हाला दिला आहे. P10 विच इज इक्वल टू 17 mmHg मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. पुढे काय म्हटलं? कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर
सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असेल, कंटेनिंग 2.8 ग्रॅम्स ऑफ युरिया. हे सोल्यूटचं मास तुम्हाला दिलं आहे. सोल्यूटचं मास मित्रांनो आपण W2ने दाखवतो, हे फक्त ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. 2.8 ग्रॅम्स ऑफ युरिया इन 50 ग्रॅम्स ऑफ वॉटर. सॉल्वंटचं पण मास देऊन टाकलं आहे 50 ग्रॅम्स. मग या ठिकाणी सोल्यूट जे दिलं आहे ते युरिया दिलं आहे, सॉल्वंट जे दिलं आहे ते वॉटर दिलं आहे. दोघांचे नावं तुम्ही ऐकलेले आहेत, दोघांच्या फॉर्म्युलीज तुम्हाला माहिती आहेत. मग तुम्हाला जर नाव माहिती आहे, फॉर्म्युली माहिती आहेत, तर तुम्ही त्याच्यावरून त्याचं मोलर मास सांगू शकतात. बरोबर आहे. मग जसं आता या ठिकाणी बघा तुम्हाला वॉटर दिलं आहे, वॉटरचं मोलर मास फॉर्म्युला पण लिहिला मी या ठिकाणी. भरपूर एक्झाम्पलमध्ये आपण बघतो, भरपूर वेळेस आपण बघितलं आहे, अकरावीला असताना आपण बघितलं आहे. H2O 2 हायड्रोजन 2 1 ऑक्सिजन सोडा 18 ग्रॅम्स पर मोल. मोलर मास आहे म्हणून त्याचं युनिट काय देणार, ग्रॅम्स पर मोल. सिमिलरली जर तुम्ही ह्या M2चा विचार केला, M2 काय म्हटलं रे मित्रांनो या ठिकाणी, युरिया. मग युरियाचं मोलर मास काय असेल, युरियाचं मोलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, किंवा असे काही ठराविक कंपाऊंड्स आहेत की जे कंपाऊंड्सवर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं. जसं या ठिकाणी तुम्हाला युरिया दिला आहे म्हणून याचं मोलर मास तुमचं लक्षात असलं पाहिजे. म्हणजे इथं कॅल्क्युलेट करायला तुम्हाला वेळ नसतो, की तेवढा वेळ तुमचा वाचू शकतो. बरोबर आहे ना. मग जसं युरिया आहे जनरली विचारलं जातं, शुगर तुम्हाला विचारलं जातं, C12H22O11 त्याचं मोलर मास येतं 342 ग्रॅम्स पर मोल. लक्षात ठेवा. जसं या ठिकाणी युरिया आहे तसं शुगरचं मोलर मास तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तसं तुम्हाला ग्लुकोजचं मोलर मास पण विचारलं जातं. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, C6H12O6 त्याचं मोलर मास असतं मित्रांनो 180 180 ग्रॅम्स पर मोल. बघा हे 3 कंपाऊंड जनरली तुम्हाला विचारले जातात. मग युरियाचं मोलर मास आहे 60 ग्रॅम्स पर मोल. का तर युरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, NH2CONH2. कॅल्क्युलेट करून बघा. हायड्रोजनसाठी एक घेणार, नायट्रोजनसाठी 14 घेणार 14, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16. हे सर्वांची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला याचं आन्सर मिळेल. अँड दॅट वन युअर 60 ग्रॅम्स पर मोल. बघा एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि याच्यावर तुम्हाला काय विचारलं आता, सोल्युशनचा वेपर प्रेशर. मग इक्वेशन काय लिहिणार मित्रांनो परत, नाव वी नो दॅट P10 - P डिवायडेड बाय P10 विच इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवायडेड बाय M2 इंटू W1. बरोबर आहे. यालाच कसं लिहू शकता तुम्ही अजून, देअरफॉर P10 - P विच इज इक्वल टू W2 इंटू M1, याच्यात काहीच बदल नाही केला आपण, डिवायडेड बाय M2 इंटू W1 इंटू हा P10. ओके. मग व्हॅल्यूज पुटअप करा. देअरफॉर P10 - P हा झाला तुमचा लोअरिंग इन वेपर प्रेशर, डिक्रीज इन वेपर प्रेशर, जे आपण मागच्या न्यूमेरिकलमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. W2 तुम्हाला दिला आहे 2.8 इंटू M1 पण तुम्हाला दिला आहे 18, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इंटू P10 पण तुम्हाला देऊन टाकलं मित्रांनो 17 mmHg. लिहायची गरज नाही आहे युनिट. त्याच्यानंतर M2 पण तुम्हाला दिला बघा या ठिकाणी, M2 युरिया, दॅट म्हणजे 60 अँड W1 पण तुम्हाला दिलेला आहे 50. मग या सर्वांचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं आणि जे तुमचं आन्सर आलं असेल, आता एवढं सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं जे आन्सर येईल XYZ काहीतरी, बरोबर आहे. तुम्हाला ॲक्च्युली काय काढायचं आहे, P काढायचं आहे. बरोबर आहे. हा Pला तिकडच्या बाजूला द्या म्हणजे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि हे जे आन्सर आलं असेल ते P10 मधून सबस्ट्रॅक्ट करा. P10 काय तुमचा 17 mmHg. बरोबर आहे.
हे जे आन्सर येईल ते P1 0मधून सबस्ट्रॅक्ट करा, हा P तिकडे जाईल आणि हे सबस्ट्रॅक्शनसाठी इकडे येईल, बरोबर आहे. तुमचं आन्सर तुम्हाला मिळेल, Pची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळेल. फायनली यू गॉट P. पण एक थोडंसं लॉजिकली पण आपण विचार केला पाहिजे मित्रांनो, की आपलं आन्सर टेंटेटिव्ह काय आलं पाहिजे, अप्रॉक्सिमेट काय आलं पाहिजे. हे लॉजिक तुम्हाला खूप कामात येणार आहे. कुठं एंट्रन्स एक्झाम ज्या तुम्ही देणार, एक ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन केलं, तुमचं आन्सर काहीतरी आलं आहे, पण किती आलं पाहिजे हे जर तुम्हाला माहिती असेल तर सहज तुम्ही करेक्ट ऑप्शन जे आहे ते चूज तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. कसं, आता बघा प्युअर सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर काय म्हटलं आहे 17 mm/G. आणि आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये पहिल्या प्रॉपर्टीमध्ये तेच शिकतो आहे, लोअरिंग इन वेपर प्रेशर, लोअरिंग इन वेपर प्रेशर, लोअरिंग इन वेपर प्रेशर. जेव्हा प्युअर सॉल्व्हंट तुम्ही घेणार त्याच्यामध्ये तुम्ही सोल्यूट ॲड केलं, युरिया इथं ॲड करतो आहे आपण, तर त्याचा वेपर प्रेशर डिक्रीज होतो. म्हणजे तुमचं 100% आन्सर काय आलं पाहिजे, लेस दॅन 17. तो खूप कमी होऊन जाईल असं पण नाही आहे, हार्डली बाय 1 युनिट और 0.5 युनिट असा तो कमी होतो. तुमचा Pचं आन्सर आहे 16, 16.5, 16.2 व्हॉट एव्हर इट मे बी, पण नेव्हर एक्सीड 17. 17पेक्षा ते जास्त नको किंवा 15पेक्षा कमी, पण ते शक्यतो येणार नाही, एवढा डिफरन्स शक्यतो पडत नाही. लक्षात आलं, कारण की आपण ॲड करताना युरिया जो ॲड केला तो खूप कमी ॲड केला, 2.8 ग्रॅम. 50 ग्रॅम्स वॉटर आपण घेतलं आहे, त्याच्यामध्ये फक्त 2.8 ग्रॅम्स युरिया आपण ॲड करतो आहे, म्हणजे फारसं डिक्रीज त्या ठिकाणी वेपर प्रेशर होणार नाही. तर ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं आन्सर या ठिकाणी येऊ शकतं 16.71 mmHg. दिस इज द आन्सर फॉर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर बघा 3 डिफरंट न्यूमरिकल्स आपण याच्यावर बघितलं आहे. न्यूमरिकल्सच्या बाबतीत तुम्हाला याच्या अगोदर पण मी सूचना दिलेली आहे की न्यूमरिकल जेव्हा आपण घेणार तेव्हा ते लेक्चर एकतर लाईव्ह नसेल, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, जेव्हा न्यूमरिकल घेणार त्याच्या नोट्स तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून ह्या न्यूमरिकलच्या नोट्स तुम्ही स्वतः लिहायच्यात. म्हणजे काय, व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून टाकायचं आहे. म्हणजे जेव्हा न्यूमरिकल असतील तेव्हा वही पेन सोबत घेऊन बसायचं व्हिडिओ बघताना, आणि ते जसं मी लिहित जाईल त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. लक्षात आलं. आणि न्यूमरिकल्स लिहून झाले की लगेच व्हॉट्सअपला मला तुम्ही ते न्यूमरिकलचे फोटोज जे आहेत ते मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. लक्षात आलं. अजून जास्तीचे काही न्यूमरिकल्स असतील तर ज्या विद्यार्थी मला न्यूमरिकलचे फोटो काढून पाठवतील सॉल्व केलेले, मी जे तुम्हाला सॉल्व करून दिले ते व्हिडिओ बघून, त्या विद्यार्थ्यांना मी एक्स्ट्राचेच न्यूमरिकल या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी देईल, किंवा सॉल्व केलेले न्यूमरिकल तुम्हाला देईल वेगळे. लक्षात आलं. हे त्याच विद्यार्थ्यांना देईल मी जे मला व्हिडिओ कंप्लीट बघून सर्व न्यूमरिकल्स त्या ठिकाणी लिहून काढतील आणि मला माझ्या व्हॉट्सअपला फोटोज पाठवतील. ठीक आहे. हे झालं तुमचं फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जवळपास या ठिकाणी कंप्लीट झाली. इन डिटेल आपण त्या ठिकाणी ते बघितलेलं आहे. खूप इन्फॉर्मेटिव्ह असा हा टॉपिक तुमच्यासाठी होता. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लक्षात आलं. तर अशाच पद्धतीने पुढच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यासुद्धा आपण बघणार आहोत. व्हिडिओ रेग्युलर बघा, रिपीटेडली बघा. हे परत तुम्हाला सांगतो आहे, रिपीटेडली बघण्याचं कारण काय आहे तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा बघणार त्यावेळेस तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट त्या ठिकाणी सुचते, लक्षात येते की यस हे असं असू शकतं. म्हणून रिपीटेडली बघा, जेणेकरून आपला कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. उलट मित्र म्हणतो असं रिपीटेडली मी जी सूचना देतो आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही वागताय, काहीतरी बघायचं म्हणून एक शॉर्ट 5 मिनटं बघून घ्यायचं आणि मेसेज पाठवून द्यायचा की सर आम्ही व्हिडिओ बघितला, आम्हाला नोट्स पाठवा. असं जर तुम्ही करणार असाल तर ते तुमच्यासाठी खूप हार्मफुल होणार आहे पुढे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, व्हिडिओ क्लिअर टॉप टू एंड बघायचा आहे. रिपीटेडली 2दा-3दा तुम्हाला बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला परत जास्त अभ्यास करायची गरज पडायला नको. कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही बाकीचे बेसिक टॉपिक्स जे आहेत डीपमध्ये तुम्हाला ते टॉपिक्स बघता येऊ शकतात. ठीक आहे. तर आज आपण थांबणार आहोत. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू.